राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाने अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व वळण घेतले। ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला एकामागून एक धक्का बसतोय। आधी आमदार गेले, नंतर थेट दिल्लीत संसद हादरवून टाकणारा 6 खासदारांचा मोठा भूकंप झाला आणि आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील आजी माजी नगरसेवकही मोठ्या संख्येने फुटण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत। ठाकरे गटासाठी हा ट्रिपल शॉक म्हटलं जाते। खरंच ठाकरेंचे नगरसेवकही फुटणार का? काय आहे शिंदेंचा पुढचा प्लॅन? काय आहेत राजकीय चर्चा? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। ज्या पक्षाने एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत गाजवली, त्या पक्षाचं अस्तित्व वाचवण्यासाठी आता मातोश्रीला शर्थीचे प्रयत्न करावे लागतायत। या संपूर्ण राजकीय भूकंपाची सुरुवात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांचा एक मोठा गट सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। तो धक्का उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरला, कारण पक्षाचे बहुतांश आमदार आणि मूळ नाव आणि चिन्ह देखील त्यांच्या हातातून गेलं। मात्र त्यानंतरही ठाकरे गटाने मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सहानुभूतीवर पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला। नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनी या संघर्षाला एका नव्या शिखरावर नेऊन ठेवले। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती आणि अखेर पुन्हा एकदा मोठा बंड झालं। संसदेच्या अधिवेशनादरम्यान आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच ठाकरे गटाच्या एकूण 9 लोकसभा खासदारांपैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले। संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाचा व्हीप जुगारून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। हा पक्षासाठी दुसरा मोठा धक्का होता, कारण संसदेत 2/3 बहुमत असल्यामुळे या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार तातडीने कोणतीही अपात्रतेची कारवाई कायदेशीरदृष्ट्या कठीण झाली आहे। या बंडखोर खासदारांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीत ठाकरे गटाचे संख्याबळ केवळ 3 वर येऊन ठेपले, ज्यात अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे। हा दुसरा धक्का पचवणं ठाकरे गटाला अद्याप शक्य झालं नसतानाच आता तिसरा आणि कदाचित सर्वाधिक खिळखिळा करणारा धक्का मुंबई महापालिकेतून बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मुंबई हा शिवसेनेचा, विशेषतः ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो। मुंबई महानगरपालिकेवर वर्षानुवर्ष ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिले। मात्र आता याच मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर पार्ट 2 सक्रिय झाल्याचा दावा सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय। शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि गटनेते अमेय घोले तसेच किरण लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील 20 पेक्षा जास्त नगरसेवक सध्या थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि ते कोणत्याही क्षणी जाहीर प्रवेश करू शकतात। या संदर्भात पडद्यामागे अत्यंत वेगाने हालचाली सुरू असून हा आकडा 40 ते 45 नगरसेवकांपर्यंत नेण्याचं लक्ष्य शिंदे गटाने ठेवलंय। मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचे एकूण 64 नगरसेवक होते, त्यामुळे या नगरसेवकांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन करण्यासाठी आणि कायदेशीर पेच टाळण्यासाठी 2/3 म्हणजेच किमान 43 नगरसेवकांची आवश्यकता आहे। शिंदे गटाचे रणनीतिकार हा आकडा पूर्ण होईपर्यंत कमालीची गुप्तता पाळत आहेत। जेव्हा पुरेसे संख्याबळ एकत्र येईल तेव्हा मुंबईत एक मोठा सोहळा आयोजित करून या सर्व नगरसेवकांचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जातोय। केवळ मुंबईतच नव्हे तर साताऱ्यात देखील 20 ते 25 आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते। या मोठ्या राजकीय पडझडीचं कारण काय आहे? शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्या मते ठाकरे गटातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षश्रेष्ठींबद्दल प्रचंड नाराजी आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय हे सामान्य कार्यकर्ते आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत, लोकांचे फोन घेतले जात नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांकडे दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप सातत्याने केला जातोय। या उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास उपलब्ध असणारे नेते आहेत। ते प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटतात, त्यांच्या समस्या ऐकतात आणि तातडीने निधी मंजूर करतात। यामुळेच अनेक लोकप्रतिनिधी स्वतःहून समोरून शिंदे यांच्याकडे येऊन आपले मन मोकळे करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, असं म्हटलं जाते। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नियोजनाचं कौतुक केले। शिंदे साहेबांचं प्लॅनिंग एकदम करेक्ट
आणि व्यवस्थित असतं. त्यामुळेच आधी खासदार आले, आता त्यांच्या पाठोपाठ आमदार आणि नगरसेवक देखील येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आमदारांच्या बाबतीत जी रणनीती आखली गेली होती तशीच रणनीती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेवकांच्या बाबतीत राबवली जाते. यामुळे आगामी निवडणुकींच्या आधी ठाकरे गटाची ताकद पूर्णपणे कमी करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसतंय. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या सर्व घडामोडींवर अत्यंत आक्रमक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यामागे प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि सत्तेचा गैरवापर असल्याचा दावा त्यांनी केलाय. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीपोटी तसेच कोट्यवधी रुपयांच्या आमिषाला बळी पडून हे नेते पक्ष सोडून जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. परंतु कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या ठाकरे गटाची कुंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट लोकसभा अध्यक्षांनी मान्य केला आहे. त्यांनी अधिकृतपणे शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण केल्यास लोकसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा महायुतीमधील महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरेल. त्यामुळे आगामी जागा वाटपात आणि मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचं वजन वाढणार आहे. तसंच जर 40 पेक्षा जास्त नगरसेवक फुटले तर मुंबईतील प्रत्येक वॉर्ड स्तरावर ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडून पडेल. शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख देखील संभ्रमात पडले असून कार्यकर्त्यांना पक्षात रोखून धरण्याचं मोठं आव्हान सध्या मातोश्री समोर उभं ठाकलंय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पक्षांतराच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु एकाच मूळ पक्षाचे आमदार, त्यानंतर खासदार आणि शेवटी स्थानिक पातळीवरील नगरसेवक अशा तीनही स्तरांवर एका पाठोपाठ एक मोठं बंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ठाकरे गटाला बसलेला हा ट्रिपल शॉक केवळ तात्पुरता नसून त्याचे दुर्गामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर होणार आहेत. उद्धव ठाकरे या संकटातून आपल्या उरलेल्या पक्षाला कसे बाहेर काढतात आणि मुंबईचा आपला गड राखण्यात यशस्वी होतात का, की एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर ठाकरे गटाला पूर्णपणे निस्तानुभूत करतंय, हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.